एक वर्ष, पानं तीच आहेत, शब्दही तेच आहेत. फक्त आता त्या शब्दांना उजाळा द्यायची वेळ आली आहे. 1 मे 2025 रोजी मी माझं पहिलं स्वयंप्रकाशित काजवा हे कवितांचं पुस्तक प्रकाशित केलं. आणि आता एका वर्षानंतर मी त्या स्वयंप्रकाशित काजव्याला एक नवी दिशा देत्या ते आपणा सर्वांसमोर मांडत आहे. काजवा हा सुखाचा प्रकाश स्वतः निर्माण करतो. आपणही तसेच आहोत. आपल्या आयुष्यात आपण स्वतःचा प्रकाश स्वतः निर्माण केलेला असतो. आज माझ्या या पहिल्या कविता संग्रहातलं पहिली कविता मी आपणासमोर सादर करणार आहे. कधी कधी काय होतं ना की आपण लिहित जातो आणि आपल्याला वाटतं ती कविता बनत गेली, पण ती कविता नसून आपल्या आयुष्याचा एक भाग असतो, तो एक तुकडा असतो. अशी ही पहिली कविता जो माझ्या आयुष्याचा तुकडा किंवा माझ्या आयुष्याचा एक छोटासा भाग सांगते. आणि मला आशा आहे की बऱ्याच लोकांच्या आयुष्याचा ही भाग सांगून जाते. तर मी सादर करत आहे पहिली कविता माझ्या पुस्तकातली. हा क्षणही निघून जाईल, हा क्षणही निघून जाईल उद्याच्या साम्राज्यात. हा दिवसही आठवण बनून राहील आयुष्यांच्या पुस्तकात. आठवणींच्या या पुस्तकात कधी चढ तर कधी उतार येतील, अन नाटकांच्या पडद्यामागचे ते क्षण बनून जातील. आजचं ओझ उद्या नसेल, आजचं ओझ उद्या नसेल, उद्याचा आनंद आज नसेल. सगळं क्षणाक्षणात बदललेलं आयुष्य असेल. आज माझी म्हणणारी उद्या परकी असतील, आज माझी म्हणणारी उद्या परकी असतील. आयुष्याच्या नाटकात सगळीच या चेहऱ्यामागे लपून जातील. आयुष्याच्या नाटकात सगळीच या चेहऱ्यामागे लपून जातील. सगळ्या क्षणात कडूगोट आठवणी बनतील, सगळ्या क्षणात कडूगोट आठवणी बनतील. पैलतीरावर बसून मी फक्त त्या आठवत राहीन, पैलतीरावर बसून मी फक्त त्या आठवत राहीन.